नमस्कार मंडळी. स्वाद घरचा विथ प्रियांकामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नारळाच्या दुधातली रसाळ आणि चविष्ट प्रॉन्स बिर्याणी. एक वन पॉट मध्येच बनलेली ही बिर्याणी एकदम सुटसुटीत आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी ही रेसिपी शेवटपर्यंत एकदा नक्की पहा. इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतले. त्यात हळद, मीठ घालून आपण याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवून देऊ. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये जे काय घरात खडे मसाले असतील ते घाला. इथे मी दालचिनी, तिरफळ, चक्रीफूल, लवंग, तेजपत्ता, थोडेसे जिरे घातले. मसाले भाजले की त्यामध्ये उभे चिरलेले 2 कांदे घालूया आणि यालाही तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. आता इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. तेही चांगले तेलात भाजूया. टोमॅटो आणि कांदा चांगला भाजला की त्यामध्ये सुके मसाले घालायचे. तुम्ही तुमच्या चवीनुसार सुके मसाले घालू शकता. इथे मी लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा बिर्याणी मसाला घातलाय. आता यातच आपल्याला मॅरिनेट केलेले प्रॉन्स 2-3 मिनिटं मसाल्यात चांगले परतवून घेऊया. आता यात मीठ, पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून मिक्स करूया. आता हे व्यवस्थित मसाल्यात मिक्स झालं की यामध्ये कोकम आगळ घालायचंय. आगळ नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल. आता इथे 1 कप नारळाचं दूध घातलंय. त्यात आपल्याला 3-4 मिनिटं प्रॉन्स चांगले परतवून घ्यायचे. आता इथे मी 2 कप फक्त धुवून बिर्याणी तांदूळ घेतला आहे. भिजत नव्हता घातला. तुम्ही याला 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. आता या मसाल्यामध्ये हे तांदूळ चांगले एकजीव करून घेऊया. इथे मी 2 कप बिर्याणीचे तांदूळ घेतले. त्यासाठी मी इथे आता 3 कप गरम पाणी घालत आहे. कारण 1 कप आपण इथे नारळाचं दूध घेतलंय. जेवढे तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला पाणी घालायचं आहे. आता वरून थोडे मीठ घालून याला 10 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घेऊया. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी व्यवस्थित शिजली आहे. वरून कोथिंबीर घालून ही गरम गरम सर्व करूया. विदाउट लेयर ही खूप सुटसुटीत आणि मोकळी अशी झालेली बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.